मध्ये धोम प्रकल्पाच्या कालव्यामध्ये गोधडी धुण्यासाठी गेलेल्या बापलेकाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पाहुयात सविस्तर। खंडाळा तालुक्यातील धोम बलकवडी प्रकल्पाच्या कालव्यामध्ये अजनुज येथील विक्रम पवार हे गोधडी धुण्यासाठी धोम बलकवडी कॅनलवर गेले होते। यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा 5 वर्षांचा चिमुकला शंभूराज पवार हा देखील त्या ठिकाणी गेला होता। वडील गोधडी धुत असताना छोटा शंभूराज पाण्यामध्ये उतरला। पाण्याचा प्रवाह गतिमान असल्याने तो वाहत गेला आणि त्याला वाचवण्यासाठी त्याच्या वडिलांनी पाण्यामध्ये धाव घेतली। मात्र पाण्याची गती अधिक असल्याने दोघेही पाण्यात वाहून गेलेले आहेत। काल दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलेली आहे। या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शोधाशोध केली असता 5 वर्षांच्या शंभूराज या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला। मात्र रात्री उशिरापर्यंत विक्रम पवार यांचा मृतदेह सापडला नव्हता। स्थानिक ग्रामस्थ आणि रेस्क्यू टीमने आज सकाळपासून शोध मोहीम राबवली असता तब्बल 14 तासानंतर विक्रम पवार यांचा मृतदेह काही अंतरावर कॅनलमध्ये आढळून आलेला आहे। या घटनेमुळे अजनुज गावासह परिसरामध्ये शोककळा पसरली आहे। याची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।